अनेक मोठमोठ्या ब्रँडच्या ऍड फिल्म्स डिरेक्ट केलेल्या आहेत. सुभाष घाईंच्या मुक्ता आर्ट्स मध्ये त्यांनी प्रोड्युसरची भूमिका बजावली आहे. सोबत रेड चिली मध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या एवढ्या दमदार कलाकारासाठी. आणखीन एक इथे प्रोड्युसर आहेत ग्रीष्मा अडवाणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊया ग्रीष्मासाठी. Doesn't she look very beautiful and stunning? Oh my God. सगळ्यांचे कॅमेरा आता वरती झाले. ओके, सो ग्रीष्माबद्दल बोलायचं झालं तर तिने आजवर अनेक ऍड्स आणि फिल्म्स मध्ये कॉस्ट्युम स्टायलिंग म्हणून तिने काम केलेलं आहे आणि ती VG फिल्मची प्रोड्युसर देखील आहे. सोबत आणखीन एक को प्रोड्युसर इथे आहेत अमन अडवाणी. अमन VG फिल्म्स मध्ये प्रोड्युसर आहे आणि वन ऑफ द रायटर ऑफ दिस फिल्म. सो अमनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हो मी सांगितलं ग्रीष्मा मॅमने स्टाईल केलंय आणि हो या फिल्मचं बरोबर. सिद्धार्थ थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इव्हन त्यांचा आजचा ड्रेस देखील खूप सुंदर आहे. त्याच्यावरूनच कळून येत आहे की त्या किती हे आहेत. आणि आपण यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत या मूवी विषयी. तर सुरुवातीला मी विशाल सरांनाच विचारेन की विशाल सर, 3 तगडी स्टारकास्ट, 3 पेक्षा जास्त आहे स्टारकास्ट, पण कसा होता हा अनुभव? हा जो सिनेमा होता अगदी कॉमेडी, सस्पेन्स कॉमेडी आम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये असं तरी मला वाटतं. आता कॉमेडी आहे का आणखीन काय ते तुम्हीच सांगा. तुमचा डिरेक्शनचा अनुभव कसा होता? गुड आफ्टरनून एवरीवन. तो जब ये कॉन्सेप्ट आया था हम लोग के पास, हम लोगों ने जब सुना तो वी स्टार्टेड थिंकिंग कि इसको इफ यू आर मेकिंग इट, इसको मराठी में जब हम बनाने जा रहे हैं तो इसको रिप्रेजेंट कैसे करें. आज के ज़माने में वी ऑल आर विटनेस, वी नो दैट यू नो गुड फिल्म्स आर गेटिंग मेड, बट ऑडियंस नीड्स टू गो एंड वॉच द फिल्म. तो ये एक बहुत बड़ा चैलेंज था. कास्टिंग बहुत इम्पोर्टेंट था जब हमने शुरुआत की. एंड बहुत हम लोग ब्रेनस्टॉर्म कर रहे थे. हमारा कास्टिंग डायरेक्टर जो है यहाँ पे, जिसके वजह से मराठी में पिक्चर ही बनी है, बिकॉज ही फोर्स मी के सर ये सब्जेक्ट आप मराठी में बनाओ. इट इज़ जो जिन्होंने मुझे पुश किया. एंड जब हम लोग कास्टिंग में बैठे तब हमने एक ही चीज़ समझी थी कि जो भी हमारे किरदार है, ये पिक्चर आज के ज़माने की कमर्शियल, मास कमर्शियल मराठी पिक्चर है. इस क्वेश्चन को आंसर करने के लिए आई एम वन ऑफ द राइटर्स. वी हैव वन मोर राइटर हियर, जीवक, इफ यू कैन जॉइन मी ऑन स्टेज. सो द एक्सपीरियंस, इसको लिखने का एक्सपीरियंस बहुत अच्छा था, क्योंकि जब आप एक राइटर के जैसे कुछ भी लिखते हो एंड व्हेन यू हैव अमेजिंग एक्टर्स लाइक दिग्गज मोहन अगाशे सर, रोहिणी मैम, सिद्धू सर, विजय सर, आनंदा भाई एंड तनिषा, तो वो एक फीलिंग बहुत अच्छी है कि जो आपने लिखा है वो इतना अपलिफ्ट कर देते हैं क्या ऐसे आर्टिस्ट कि एज अ राइटर यू गेट दैट क्रिएटिव सेटिस्फैक्शन. और प्रोसेस बहुत अच्छा रहा है. आई हैव एंजॉयड वर्किंग विद जीवक. जीवक इज द राइट पर्सन टू टेल. इसका नाम आखिरी बात में फुटली क्यों है. प्लीज जीवक. तर नावाबद्दल आम्ही म्हणजे वी हॅड लाईक 10 टायटल्स विच काही काही लोकांना आवडले, ते काही काही लोकांना नाही आवडले. मग वी यूज टू बाउन्स. मग डेमोक्रॅटिक वेमध्ये आम्ही वोट घ्यायचो की बाबा कोणाला आवडले कोणाला नाही आवडले. तर काही काही फार हाय फंडा टायटल्स होते आणि काही काही एकदम बेसिक होते. तर हे मधल्यामध्ये एक आमच्या अभिषेक, बरेच अभिषेक, तर आमच्या चीफ एडीनी एक बोलता बोलता काहीतरी बोलून गेला, ते आमच्या मनात राहिलं आणि मग ती खिचडी शिजली आणि मग तडका दिला आम्ही आणि मग परोसलं. पण तो तडका अगदी भारी आहे आणि आम्हाला सगळ्यांना आवडल्या. पोस्टर पाहिलंय. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. रोहिणी हट्टंगडी मॅम यांच्यासाठी, सिद्धार्थ सरांसाठी, विजय निकम सरांसाठी प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
प्रीतम कांगणे देखील आलेली आहे. माय गॉड, यू लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. ऑल्सो वी हॅव आनंदा कारेकर, द कॉमेडियन अँड छोटी त्रिशा. हॅलो. तर आपण मोहन सरांकडनं सुरुवात करूया. मोहन सर, आजवर तुम्हाला मी अनेक सिनेमांमध्ये पाहिलंय, मराठी, हिंदी, पण हा जो पोस्टर बघून कळतच नाहीये तुम्ही नक्क्या विलनच्या भूमिकेमध्ये आहात का नायकाच्या भूमिकेमध्ये आहात. खूप प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत. तर तुमच्या भूमिकेविषयी आम्हाला सांगा. खूप दिवस इच्छा होती की प्रोफेशनल किलर हायर करावा, पण प्रत्यक्षात भीती वाटायला लागली. पण या सिनेमात संधी मिळाली त्यामुळे लगेच घेतली मी. कारण मला मुळातच या सिनेमात किलर हायर करायची गोष्टच इतकी आवडलेली आहे. आता बघायलाच तुम्ही. बरं, रिअल लाईफ मध्ये तुम्हाला किलर हायर करायचा होता? इच्छा होती. कोण? नाव? किलरचं नाव कोणासाठी? आटली बातली फुटायची. बरं बरं, ठीक आहे. सिद्धार्थ, यू आर व्हेरी एनर्जेटिक. आम्ही खूप एक्सायटेड असतो तुला ऐकण्यासाठी देखील. तुझ्या या भूमिकेविषयी काय सांगशील? पण त्यापूर्वी एक प्रश्न. आम्ही आल्यापासून मोशन पोस्टर लागले आणि आम्ही पाहतोय आणि ऐकतोय, पण ऐकताना ना आम्हाला आवाज कुठेतरी फॅमिलियर वाटतोय त्या गाण्याचा. आतली पातली फुटली, तर ते कोणाचा आवाज आहे? तर तूच सांग ना आम्हाला थोडं त्याविषयी. म्हणजे आणखीन एक डेब्यू करतोयस का तू सिंगिंग मध्ये, काय त्याविषयी काय सांगशील? प्रोफेशनल किलरचाच आवाज असा असू शकतो. ओ, नमस्कार. आतली बातमी फुटली खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. जसं विशाल सर म्हणाले की एक गोष्ट खूप मस्त आहे, आजची गोष्ट आहे. आणि सर म्हटल्याप्रमाणे तो एक ना ड्रामा सस्पेन्स ह्युमर आहे, तो आउट अँड कॉमेडी फिल्म नाही आहे. तर त्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणजे मी प्रीतम कांगणेचे आभार मानेन. तर या सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर, अमन सर यांनी जेवढी मेहनत केली याच्याशी तिप्पट मेहनत तिने केली आहे. एक चांगली फिल्म आहे सिद्धू, तू प्लीज विशाल सरांना भेट. रोल खूप चांगला आहे. मी शूट करत होतो 3:30 लोणावळ्याला, तर ते विशाल सरांना भेट, गोष्ट मस्त आहे आणि मला वाटतं की तू ते करावीस. सो थँक्यू प्रीतम. एक चांगली भूमिका माझ्या वाट्याला या निमित्ताने आली, कारण गोष्ट कमाल आहे. आमचे जयदीश सर आणि विशाल सर यांचं विशेष कौतुक आहे, कारण त्यांच्या गोष्टीवर खूप प्रेम आहे. म्हणजे ज्या पद्धतीने नरेशन देतो ना आपण, त्या नरेशनमध्ये त्यांना अख्खी फिल्म दिसत होती की आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे त्या दोघांमुळे, आणि विशाल सर खूप मातब्बर माणूस आहे. तो शांत असला, कमी बोलले असले तरी नॉलेज प्रचंड आहे. आणि म्हणजे त्यांच्यासाठी वेगळा हॅट्स ऑफ आहे, कारण ही फिल्म ज्या दिव्यातून बनलेली आहे ती रोलर कोस्टर राईड आहे त्या माणसासाठी. प्रोफेशनल, इमोशनल, पण सोमस गोवान सारखं त्या माणसाने आम्हाला बॅकिंग केलं, सगळ्यांना बॅकिंग केलं. आणि प्रोड्युसर म्हणून, डिरेक्टर म्हणून, रायटर म्हणून आणि आमचा मित्र म्हणून तो ठाम उभा राहिला. एकदा विशाल सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सर. आणि हा सिनेमा करण्यामागे माझं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे एक तर प्रीतमने मला या सिनेमात संधी दिली किंवा माझं नाव सुचवलं. ती या सिनेमात काम करत होतीच, पण हे दोन महत्वाची कारण आहेत या सिनेमात येण्यासाठी. कारण लहानपणापासून ज्यांची कामं पाहतोय, ज्यांच्या कामांबद्दल वाहवा बघतोय, रोहिणी मॅम आणि मोहन आगाशे सर, त्यांच्या बरोबरीने स्क्रीन शेअर करायला मिळणं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य नटाची खूप मोठी इच्छा होती. आणि एकांकिका स्पर्धा करत असताना किंवा सिनेमा करत असताना ही संधी मिळेल का आपल्याला? पण मराठी सिनेमा, मराठी थिएटर एवढं स्ट्रॉंग आहे की मला खरंच हा माझा मुवमेंट आहे जिथे मी वन ऑन वन मोहन सरांबरोबर बोलतोय, जिथे वन ऑन वन रोहिणी मॅम बरोबर बोलतोय. आणि ते किती ईज आहे, त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा किती, म्हणजे खूप खूप सांगत होते ते. म्हणजे मी किती AI केलं तरी सर 2 वाक्य बोलायचे आणि तिकडे तिकडे शांत व्हायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्यात. आणि हे दोन्ही मातब्बर कलाकार तुम्हाला सरप्राईज करणार होते या फिल्ममध्ये, कारण ही गोष्ट मस्त आहे. आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्याबद्दल मी विशाल सर, अमन सर, संपूर्ण टीमला आतली बातमी फुटलीच्या थँक्स बोलतो. आणि ही जी माझी ऑनस्क्रीन मैत्रीण आहे,
ही कमाल आहे. ह्या मुलीने जे काम केलंय म्हणजे मला माहित नाही, पण म्हणजे या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत एक तर गाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे, त्याच्यावर माझं कनेक्शन खूप छान होतं. या सिनेमात गाडीही आहे आणि लहान मुलगी आहे, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग ते कॅरेक्टर आहे. त्याबद्दल थँक्यू. आणि आता आज टीजर आहे त्यामुळे जास्तीत जास्त तेवढं सांगू शकतो जेवढं येते तेवढं, बाकी तुम्ही बघालच. आणि ज्या गाण्याबद्दल बोललात ते परत विशाल सर आणि ॲग्नेन सर, सिद्धू सर एक काहीतरी आलंय डोक्यात, मग ऐकवलं सुनिए सुनिए कैसा लगता है, बोलो सर ये तो मैं गाएगा. आणि ॲग्नेन सर थँक्यू. माझ्यासारखा आवाज तुम्ही जो काय पिचिंग करून वगैरे व्यवस्थित दाखवलाय. एक रॅप आहे आणि तो इंटरेस्टिंग रॅप आहे. आणि तसं म्हटल्याप्रमाणे विशाल सरांनी ही एक कमर्शियल फिल्म आहे, तुमचं मनोरंजन सर्वतोपरी व्हावं म्हणून त्या गोष्टी आहेत. ड्रामा आहे, ऍक्शन आहे, इमोशन आहे, सगळं आहे, पण एक 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 तुमचं मनोरंजन व्हावं. तुम्ही 2-2.5 तास येऊन तो एक छान फील घ्यावा, ह्या पद्धतीने ते गाणं आलेलं आणि ते मला गायची संधी मिळाली. त्यामुळे माझ्या सिंगिंग करिअर मध्ये पण एक गाणं ऍड झालंय आणि ते गाणं गायला मला ॲग्नेस सर थँक्यू. आणि आपले विनायक ना, आपले चैतन्य आमचे रायटर आहेत, गीतकार आहेत, ज्यांनी जोरदार टाळ्या होते, कारण रायटर हे खूप महत्वाचे आहेत सिनेमासाठी, गाण्यासाठी. सो थँक्यू. आणि टीजर बघायला मी खूप उत्सुक आहे, तर थँक्यू. नक्कीच. आणि या सगळ्यांच्या लक्षात आहे हिंदी सिनेमे, साऊथ सिनेमे आणि सध्या मराठी सिनेमे तुमचे एकापेक्षा एक दमदार येतात, तर या सिनेमाविषयी तुम्ही काय सांगाल? आज टीजर आहे त्यामुळे खूप काही सांगता येणार नाही, पण तरी सुद्धा ज्या दिवशी मी या सिनेमाची स्टोरी ऐकली, ज्या दिवशी मी त्यांना सांगितलं, म्हणजे माझा रोल किती छोटा असो मोठा असो पण मला या फिल्ममध्ये सहभागी व्हायचंय. इतकी छान स्टोरी आहे, इतकं छान ट्रीटमेंट आहे या फिल्ममध्ये आणि ती कशी करणार आहे याची मला सुरुवातीला उत्सुकता होती की हे सगळं इतकं छान वाटतंय पण ते कसं करणार आहे, आणि ते करून दाखवलेलं आहे. आणि पहिलाच सीन आहे तो थोडासा असा धक्का देणारा आहे फिल्मचा, तो तुम्ही नंतर पाहालच. पण तरी सुद्धा तिथून जी माझ्या उत्सुकतेची सुरुवात झाली ती शेवटपर्यंत तशीच राहिली होती. सो मी म्हटलं छोटा असो रोल किंवा मोठा असो मी या फिल्ममध्ये सहभागी होणार. ग्रेट. पण मॅम तुम्हाला आणि मोहन सरांना आम्ही पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा झाला तिथे तयार सिनेमाचं शूटिंग करत असताना, आणि तो एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर मोहनजी माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी सिनियर आहेत. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते मेडिकल क्लब होते, मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि तरी सिनियर होते म्हणजे, आणि तेव्हापासून मी त्यांची कामं पाहतच आलेली आहे. आम्ही दोघंजणही पुण्याचेच आहोत त्यामुळे एकमेकांना सुरुवातीपासूनच ओळखत होतो आणि कामं एकमेकांची पाहत होतो. एक मध्यंतरी म्हणजे एक 10 वर्षापूर्वी एक छोटासा शॉर्ट फिल्म करायची, फिल्म इन्स्टिट्यूटची एक शॉर्ट फिल्म करायची संधी आली, तेव्हा आम्ही ते काम केलं होतं. त्यामुळे तसं केमिस्ट्री म्हणाल तर सुरुवातीला लहानपणापासूनच होती. लहानपणा हिचे वडील आणि आम्ही नाटक, ही जेव्हा लहान होती तेव्हा अनंतराव ओक हे नाटकाचे अतिशय म्हणजे त्याला काय म्हणतात, नाटक हे वेळ असलेले असतो त्यामुळे ती लहानपणापासून काम करते. बाल कलाकार म्हणून त्यांनी हे केलं. त्यामुळे आणि एस.टी. कॉलेजमध्ये त्यामुळे आम्ही एकमेकांना काम फीचर फिल्ममध्ये पहिल्यांदा करत असलो तरी एकमेकांच्या कामाबद्दल उत्सुकता आणि बघणं तेव्हा वेगळं काहीतरी नवीन कोणाबरोबर जरी करतो असं वाटलं नाही, आपल्या नेहमीच्याच माणसाबरोबर काम करतो असं. ग्रेट सर. विजय निकम सर, तुमच्या भूमिकेविषयी आम्हाला सांगा, कशी नेमकी भूमिका आहे तुमची? काय मला ना माझ्या एकंदर सिनेमाविषयी काही बोलायचं नाही असं सल्ला दिलेला आहे. अगदी थोडक्यात सांगा. अगदी थोडक्यात म्हणजे मुद्दा असं मी तुम्हाला सुरुवातीची गोष्ट सांगतो. मला जेव्हा यांनी बोलवलं आणि मला वाटतं जयनेशजींनी त्याचं वाचन केलं संपूर्ण स्क्रिप्ट. आम्ही सगळेच जवळजवळ कलाकार पहिल्यांदा काय बघतो की प्रोड्युसर्स आहेत ते काही मिळवू पाहतात का देऊ पाहतात ऑडियन्स.
इथं पहिल्या अर्ध्या तासात आमच्या लक्षात आलं की प्रत्येक पंचला किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना ते वाचताना तेच इतके एक्साइट होत होते की याच्यात ऑडियन्स किती खुश होणार. आता हा अप्रोच जर एखाद्या प्रोड्युसरचा, डिरेक्टरचा आणि लेखकांचा असेल तर आम्हाला फार सुरक्षित वाटतं अशा ठिकाणी जाऊन. मला त्यांनी माझं कॅरेक्टर सांगितलं. माझं एकच की पारिक साहेब एक इच्छा असते, आतापर्यंत मी करतोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे का, वेगळं आहे का, आणि ते वेगळं म्हणजे एवढं वेगळं होतं की बापरे. हा, तर त्यामुळे मला स्टोरी आवडली आणि मांडणी आवडली, यांचा अप्रोच आवडला सगळ्यांचा. जनरली एखादा लेखक लिहिताना मी लिहिलेलं बदलायचं नाही बरं का, असा इगो बाळगून इथे 4-4 लेखकांनी लिहिलं. त्यांचा हेतू एकच होता की आवडलं पाहिजे, कोणी कुणाचं इगो वगैरे काही. तर हा अप्रोचच मला आवडला. आणि मग मला कळलं की हे 2 माणसं आहेत. तर मी यांना म्हटलं कसं शक्य आहे, ते हो तरी म्हणतील का, ते असं का, ते त्यांना मी आधीच डिस्करेज केलं होतं. सॉरी. ते म्हणाले आम्ही विचारून बघू ना, नाही म्हणतील फक्त की काय. बघा बुवा झालं तर मजाच आहे. आणि मग लकीली सर हो म्हणाले, मॅडमही हो म्हणाल्या, सिद्धूही हो म्हणाला. मग काय आमच्यासाठी कसं, आम्ही लोणच्यासाठी असतो कॅरेक्टर आर्टिस्ट, छोटे आम्ही लोणच्याचं काम करू. मुख्य पदार्थ हजर होते, सुरुवात झाली. थँक्यू. आता हे किती क्लिशे वाटलं, काय आहे का त्याच्यामध्ये. तर युवा नेता आहे, चाळीत राहतो आणि चाळीवर त्याचं खूप प्रेम आहे. थँक्यू सर. प्रीतम इज देअर. प्रीतम हाय. तुला बघून खूप छान वाटते. आपण आधी देखील भेटलेलो होतो या सिनेमासाठी आणि तुझ्या एका मूवीसाठी नॅशनल अवॉर्ड देखील मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रीतमसाठी. प्रीतम, तुला मी पुन्हा एकदा मराठी सिनेमामध्ये पाहणार आहोत. या सिनेमाचा अनुभव तुझा कसा आहे? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम अनुभव खरंच खूप ग्रेट होता. जसं म्हणजे विशाल सरांसोबत मी अगोदर हिंदी फिल्म केली होती 36 फार्म हाऊस या. सो त्या फिल्म दरम्यान आमची भेट झाली होती आणि तिथूनच छान ओळख झाली त्या संपूर्ण टीम सोबत. आणि विशालजी मला नेहमी म्हणायचे की प्रीतमजी मुझे मराठी में कुछ करना है, मुझे मराठी में कुछ करना है, यू नो मैं मराठी ऑडियन्स को कुछ देना चाहता हूँ, मैं बॉम्बे में रहता हूँ. तर असं म्हणत म्हणत आमची भेट होत गेली आणि त्याच्यातून हा सिनेमा सुरुवात झाली या सिनेमाची, असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही 2-3 स्क्रिप्ट शॉर्टलिस्ट केल्या आणि ही स्क्रिप्ट आम्हाला सगळ्यात जास्त आवडली. आणि अर्थातच सिनेमामध्ये एक मोठी पण छोटी गोष्ट अशी ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये 4 ते 6 मुख्य पात्र कलाकार आहेत, त्यांच्या भोवतीच हा सिनेमा फिरतोय. सो हा सिनेमासाठी जस्ट कास्टिंगच्या बाबतीत आम्ही डिस्कस करत होतो. सो त्यावेळेस मॅम आणि सर यांचा होकार आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता ह्याच गोष्टीला घेऊन पुढे जायचंय. अशा पद्धतीने हा सिनेमा घडत गेला आणि या सिनेमाच्या बाबतीत काही सांगायचं नाहीये. फक्त मी गुन्हेगार असल्यामुळे मी सांगितलं काय ते. पण एक महत्वाचं आहे, हे म्हणलं तसे एन्साम्बल ऍक्टिंग नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे एकटा दुसरा ऍक्टर नसतो, सगळे मिळून जो एक परफॉर्मन्स तयार होतो तो या सिनेमात अत्यंत आवडण्यासारखा आहे. आणि अशा परफॉर्मन्सची मला सवय होती. मला सुरुवातीला ते भेटायला आले तेव्हा काहीही माहिती नव्हतं. विशाल गांधी कोण आहेत माहीत नव्हतं, अमल कोण आहेत, मला ते कुठले दुसऱ्या देशातलेच आहेत नव्हतं. या बाईंना पहिल्यांदा पाहिलं तर मला वाटलं या हिरोईनच आहेत. नंतर म्हणलं कॉस्ट्युम. आणि त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हटलं ते जाऊ द्या, माझं काम काय आहे. ते म्हणलं काय नाही, प्रोफेशनल किलर हायर करायचं आहे. म्हटलं घेतला. पण सगळ्यांची केमिस्ट्री म्हणतात एक ग्रुप. आम्ही यांच्या पेंट हाऊस मध्ये बसायचो. त्याच्यात आम्ही त्यांनी सगळी व्यवस्था केली मस्त. काय सांगाल? माझ्या भूमिकेबद्दल म्हणजे पहिला जिओचा फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं पाटीलची भूमिका आहे. म्हटलं मी कुठच्या अँगलनी पाटील वाटेल हे आधी म्हटलं, पण हा काय कन्फ्युज आहे की काय. त्याला फोटो पाठवले मग मी, म्हणजे त्याला आठवत नसेल मी कसा दिसतो, कारण खूप वर्षांनी आमचं बोलणं झालं. पण मग म्हटलं काहीतरी विषय लावून तरी पाटील वाटेल असं, किंवा मग विनोदी कॅरेक्टर. पण नंतर कळलं की ते पाटील हे त्या कॅरेक्टरचं नाव आहे म्हणून, म्हणजे आडनाव पाटील दाखवलंय आणि खूप छान कॅरेक्टर आहे. आणि मी जेव्हा यांना भेटायला गेलो, विशाल सर, अमन सर, पण मला त्यांचं कौतुक हे वाटलं की 4 जण खूप त्या स्टोरी बद्दल म्हणजे असं ते म्हणजे आम्ही खूप वर्ष यावरती काम करतो. मला ते खूप आवडलं त्यांचं
की चौघे म्हणून एकतर एका रायटरचं दुसऱ्या रायटरशी पटणं हीच एक म्हणजे महत्वाची गोष्ट असते. आणि हे चौघं रायटर हे बोलतात ते बोलतात, जीवक सर आहेत आणि आपले जयनेश, विशाल सर आणि आम्ही चौघे मला ते कॅरेक्टर समजावून सांगत होते. आणि माझं एक वेगळं कॅरेक्टर आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही टीजरमध्ये आणि फिल्ममध्ये बघायला जाता तुम्ही. आणि मी आता जास्त वेळ घेत नाही तुमचा. आणि खूप छान फिल्म झाली आहे, चांगली गोष्ट आहे. बाकी सगळेजण बोललेच आहेत, त्यामुळे धन्यवाद.